देवी, आपण अंतःपुरात जाऊया का? नाही, नको. बंधू, आता आकाशात जे नक्षत्र दिसले ते तुम्ही पाहिले? त्या नक्षत्राबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? त्या नक्षत्राबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही देवी. मग मी तुम्हाला सांगते. ते नक्षत्र म्हणजे मल्हार नक्षत्र. जेव्हा जेव्हा हे बानूला भेटायला जातात तेव्हा तेव्हा हे नक्षत्र आकाशात दिसते. ज्या अर्थी हे नक्षत्र आज दिसले आहे त्या अर्थी हे आज बानूला भेटायला गेले. देवी, तुम्हाला हे सगळं कसं काय ठाऊक? नारद मुनींनी मला हे सारं सांगितलं. लक्ष्मी देवी, हे वनवासात असूनही यांना बानूला भेटावेसे वाटते, पण मला नाही. हेच यातून सिद्ध होते. इतकी वर्ष लोटली, मी रोज त्यांची प्रतीक्षा करत होते. आज ना उद्या ते मला भेटतील हा माझा ठाम विश्वास होता. हे मला भेटले तर नाहीच, पण यांनी मला दर्शन देखील दिले नाही. आणि हे मला सोडून बानूला भेटतायत. याचा अर्थ एकच ना की यांना माझा विसर पडला आहे. सांगा लक्ष्मी देवी, मी काय चूक केली की हे सगळं मला सोसावं लागतं आहे? परंतु तुम्ही असं का समजता आहात की ह्यात तुमचीच काहीतरी चूक आहे? देवी, काहीही झालं तरी मला नक्की ठाऊक आहे, श्री खंडेरायांना आपला विसर कधीच पडणार नाही. मग ते मला सोडून बानूला का भेटले असतील? मी हे सगळं कसं सहन करू, तुम्हीच मला सांगा.